नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज 26वा पेपर घेणार आहोत. हा खूपच महत्त्वाचा पेपर आहे आणि यामध्ये आपण करंट अफेअर्ससुद्धा चांगलेच घेतलेले आहेत, पुरस्कार वगैरे घेतलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. आपण वेळ न वाया घालवता पहिल्या प्रश्नापासून या व्हिडिओची सुरुवात करू. पहिला प्रश्न असा आहे, 2020चा गांधी शांतता पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? 2020चा गांधी शांतता पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, शेख मुजीबुर रहमान यांना जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, पुलित्झर पुरस्कार 2021चा आंतरराष्ट्रीय वार्तांकन श्रेणीमध्ये टिंब यांना मिळाला. पुलित्झर पुरस्कार 2021चा आंतरराष्ट्रीय वार्तांकन श्रेणीमध्ये टिंब यांना मिळाला. तर याचं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, मेघा राजगोपालन यांना मिळाला आहे. पुढचा प्रश्न पाहू, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2020 या वर्षीचा पुरस्कार देऊन टिंब यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2020 या वर्षीचा पुरस्कार देऊन टिंब यांना सन्मानित करण्यात आले. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, आशा भोसले यांना सन्मानित करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, जागतिक मृदा दिन केव्हा असतो? जागतिक मृदा दिन केव्हा असतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 5 डिसेंबर रोजी असतो. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2021चा कोणास मिळाला आहे? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2021चा कोणास मिळाला आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, डेव्हिस डिओप यांना मिळाला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाला मध्यरात्रीचा सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते? कोणत्या देशाला मध्यरात्रीचा सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, नॉर्वे या देशास ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, जहाल युगाचा कालखंड कोणता आहे? जहाल युगाचा कालखंड कोणता आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 1905 ते 1920 असा 15 वर्षाचा कालखंड आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमाद्वारे लावली जाते? राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमाद्वारे लावली जाते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 356 कलमानुसार लावली जाते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 1885 साली झाली. पुढचा प्रश्न आहे, कृष्णा नदीचे उगमस्थान हे आहे? कृष्णा नदीचे उगमस्थान टिंब येथे आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, महाबळेश्वर येथे आहे. पुढचा प्रश्न आहे, मोगल साम्राज्याचे संस्थापक कोण होते? राईट, मोगल साम्राज्याचे संस्थापक कोण होते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, बाबर होते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य टिंब येथे आहे? भारतातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य टिंब येथे आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, गडचिरोली येथे आहे. पुढचा प्रश्न पाहू, चंद्रमुख या शब्दाचा समास काय येईल? चंद्रमुख या शब्दाचा समास काय येईल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, कर्मधारय हा समास येईल. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या शब्दाचा विग्रह करा. शब्द असा आहे महोत्सव. तर याचं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहू, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, अंतराचे एकक आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, नांदेड येथे आहे. पुढचा प्रश्न आहे, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने संमत केला? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने संमत केला? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, लॉर्ड बेंटिक यांनी संमत केला. पुढचा प्रश्न पाहू, कळसुबाई हे शिखर टिंब या जिल्ह्यात आहे? कळसुबाई हे शिखर टिंब या जिल्ह्यात आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहू, नोबेल पुरस्कार टिंब या तारखेला दिला जातो? नोबेल पुरस्कार टिंब या तारखेला दिला जातो. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 10 डिसेंबर रोजी दिला जातो. पुढचा प्रश्न पाहू, व्हिटॅमिन ए चे रासायनिक नाव काय आहे? व्हिटॅमिन
एचे रासायनिक नाव काय आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 रेटिनॉल असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहू. व्हिक्टोरिया धबधबा कोणत्या नदीवर आहे? व्हिक्टोरिया धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 झांबेझी या नदीवर आहे. पुढचा प्रश्न आहे. बल्लारपूर कागदगिरणी कोठे आहे? बल्लारपूर कागदगिरणी कोठे आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 चंद्रपूर येथे आहे. पुढचा प्रश्न. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी काय? बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी काय? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 बेडकी. पुढचा प्रश्न पाहू. यक्षगान हे टिंबटिंब या राज्याचे लोकनृत्य आहे. यक्षगान हे टिंबटिंब या राज्याचे लोकनृत्य आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 कर्नाटक या राज्याचे लोकनृत्य आहे. पुढचा प्रश्न पाहू. झिंक फॉस्फाईड हे काय आहे? झिंक फॉस्फाईड हे काय आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 मूषकनाशक. पुढचा प्रश्न आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? परळी औष्णिक विद्युत केंद्र हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 बीड या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 आसाम या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे. हरिजन हे साप्ताहिक कोण सुरू केले? हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी यांनी सुरू केले. पुढचा प्रश्न आहे. जपान या देशाचे चलन कोणते आहे? जपान या देशाचे चलन कोणते आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 येन. पुढचा प्रश्न आहे. इतिश्री करणे म्हणजे काय? इतिश्री करणे म्हणजे काय? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 शेवट करणे. पुढचा प्रश्न आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना केव्हा सुरू करण्यात आली? बेटी बचाओ बेटी पढाओ योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 22 जानेवारी 2015 साली करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे. टिंबटिंब हे देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. टिंबटिंब येथे देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 राजस्थान येथे स्थापन करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे. भारतीय घटना समितीचे पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून कोण होते? भारतीय घटना समितीचे पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून कोण होते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 राजेंद्र प्रसाद हे होते. पुढचा प्रश्न पाहू. सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोठे आहे? सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोठे आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 मदुराई येथे आहे. पुढचा प्रश्न आहे. दत्तक वारसा नामंजूर करून हे कारण देऊन प्रथम कोणते राज्य खालसा करण्यात आले? दत्तक वारसा नामंजूर हे कारण देऊन प्रथम कोणते राज्य खालसा करण्यात आले? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 सातारा हे राज्य खालसा करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे. टिंबटिंब या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत. टिंबटिंब या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 डॉक्टर ॲनी बेझंट. पुढचा प्रश्न आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 राहुरी येथे आहे. पुढचा प्रश्न आहे. पोलीस पाटलाची रजा मंजूर कोण करत असतात? पोलीस पाटलाची रजा मंजूर कोण करत असतात? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 तहसीलदार करत असतात. पुढचा प्रश्न आहे. ती शाळेत जात असे काळ ओळखा. वाक्य असं आहे. ती शाळेत जात असे काळ ओळखा. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 रीती भूतकाळ. पुढचा प्रश्न पाहू. पक्षी झाडावर बसला यामध्ये अधोरेखित शब्द काय आहे? पक्षी झाडावर बसला यामध्ये अधोरेखित शब्द काय आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 शब्दयोगी अव्यय आहे. अधिकार या शब्दाचा समानार्थी काय आहे? अधिकार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 सत्ता. पुढचा प्रश्न आहे. झाकली मूठ टिंबटिंब लाखाचे. झाकली मूठ टिंबटिंब लाखाचे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 सव्वा लाखाचे. पुढचा प्रश्न आहे. हिराकूड प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? हिराकूड प्रकल्प हा कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 ओडिशा या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता रोग गव्हाच्या पिकावर पडतो? खालीलपैकी कोणता रोग गव्हाच्या पिकावर पडतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1
खैरा हा रोग गव्हाच्या पिकावर पडतो. पुढचा प्रश्न आहे, नदीच्या वाहत्या पाण्यात कोणती ऊर्जा असते? नदीच्या वाहत्या पाण्यात कोणती ऊर्जा असते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, गतिज ऊर्जा असते. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी टिंबटिंब हे खत नैसर्गिक खत आहे. पुढीलपैकी टिंबटिंब हे खत नैसर्गिक खत आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, कंपोस्ट. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हा पाण्याचा गोठणबिंदू आहे. टिंबटिंब हा पाण्याचा गोठणबिंदू आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 0. पुढचा प्रश्न पाहू, संगणकाची स्मरणशक्ती कशामध्ये मोजतात? संगणकाची स्मरणशक्ती कशामध्ये मोजतात? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, बाईट्समध्ये मोजतात. पुढचा प्रश्न, मनुष्याचे शास्त्रीय नाव काय आहे? मनुष्याचे शास्त्रीय नाव काय आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, होमोसेपियन. पुढचा प्रश्न, अग्निशामक साधनामध्ये कोणता वायू वापरला जातो? अग्निशामक साधनामध्ये कोणता वायू वापरला जातो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, कार्बन डायऑक्साईड वापरला जातो. प्रश्न क्रमांक 51 हा प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो. प्रश्न असा आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? 4 पर्याय दिलेले आहेत, 4, 5, 6, 7. तर यापैकी बरोबर पर्याय तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचा आहे, जो की अचूक असेल. मित्रांनो, सर्वांनी या सर्व पेपरचा फायदा घ्या आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.